नाही, या बाबतीत अशी कोणतीही अधिकृत माहिती माझ्याकडे नाही आहे. परंतु ज्याचा उल्लेख आपण केला की काही लोक अजून भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यास इच्छुक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभेच्या आधी आणि विधानसभेच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे, राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा जो पक्ष आहे आता तो, आणि ठाकरेंचे बरेच लोक अजूनसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत. या लोकसभेमध्ये सुद्धा मोठे लोक येणार आहेत. आणि लोकसभा झाल्यानंतर ज्यावेळी आमचे 400 निवडून येतील त्यावेळी तर खूप मोठ्या प्रमाणात लोक भाजपमध्ये येतील. महायुतीमध्ये जागा वाटपाचा कोणताही घोळ नाही आहे. आमचे तिन्ही नेते सक्षम असल्यामुळं आमचं चित्र स्पष्ट आहे. दोन्ही उमेदवार महायुतीचे जे देतील ते चांगल्या पद्धतीनं निवडून आणण्याची तयारी आणि क्षमता आमच्यामध्ये आहे. भारतीय जनता पार्टीनं कोणतीही जागा पाहिजे किंवा मी वैयक्तिक कुठली जागा आपल्याला कोल्हापुरातली पाहिजे असा कुठलाही आग्रह किंवा हट्ट किंवा मागणी आम्ही वरिष्ठांच्याकडे केलेली नाही आहे. मध्यंतरी शिवराजसिंग चौहान साहेब ज्यावेळी आले होते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, त्या मेळाव्यामध्ये भाषणं करत असताना काही कार्यकर्त्यांनी मागणी केली होती की दोन्ही जागेतली एक जागा कोल्हापूरला मिळावी. ही ते कार्यकर्त्याची भावना होती, रास्त होती की एक जागा जरी मिळाली तर आपल्याला त्यामध्ये आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोचेल, भारतीय जनता पार्टीचं कमळ पोचेल आणि भविष्यातल्या विधानसभेसाठी त्याचा फायदा होईल, हा त्या बोलण्यामागचा हेतू होता. असं कुठल्याही जागेसाठी आग्रह नाही आहे, कारण तिन्ही नेते सक्षम आहेत, ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे. नाही, संग्राम कुपेकर हे आमचे चंदगड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे एक पदाधिकारी नेते आहेत. आता ते काय बोलल्यात हे वक्तव्य मला आजच आपल्याकडून कळालेलं आहे. खरं पाहता थोडंसं त्याचा तपास घ्यावा लागेल की हे पूर्वीचं आहे का ताजा आहे, नवीन बोललेत का. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये या मताचं मी आहे. कारण आपण राज्यामध्ये महायुतीचं सरकार चालवतो, 3 पक्ष एकत्रित हे सरकार चालवत आहेत आणि या निवडणुकीला सुद्धा सामोरं जात असताना तिन्ही पक्ष एकत्र जाणार आहेत. त्यामुळं सगळ्याच कार्यकर्त्यांनी थोडंसं आपलं स्टेटमेंट देत असताना विचारपूर्वक किंवा मौन स्टेटमेंट दिलंच नाही पाहिजे या मताचा मी आहे. नाही, आपल्याला माहिती आहे की पहिली यादी जाहीर झालेली आहे, त्याला बरेच दिवस उलटलेले आहेत आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये, पदाधिकाऱ्यांच्यामध्ये थोडंसं संभ्रम निर्माण झालेला आहे की बाकीच्या जागा कधी होतील, लवकर व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये हा निर्णय होईल. फार काय त्याच्यासाठी पॅनिक सिच्युएशन तयार झालेली नाही, कारण आपल्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका आहेत लोकसभेच्या त्या 7 तारखेला आहेत, त्यामुळं भरपूर वेळ आहे. वरच्या वरिष्ठ नेत्यांनासुद्धा थोडंसं या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा करायला वेळ मिळतो आहे. परंतु ह्या दोन्ही जागा ज्या आहेत त्या शिवसेनेकडे आहेत आणि दोन्ही विद्यमान खासदार आहेत. फारसा काही बदल होईल असं मला वाटत नाही, परंतु आपण थोडंसं संयम ठेवून वाट पाहिली पाहिजे असं माझं मत आहे.